काहीही झालं तरी अब्दालीला हरवायचंच, अॅनाकोंडा भाजपला हरवायचं म्हणजे हरवायचंच। शिवसेना भवनातल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंनी हे विधान केले। तुमच्यामध्ये जोश, 16 जानेवारीला जल्लोष करायचा असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। राताची महत्त्वाची बातमी, आज शिवसेना भवनामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती आणि या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी आपल्या शाखा प्रमुख, प्रभाग प्रमुख, विभाग प्रमुखांना उद्देशून हे महत्त्वाचं विधान केलेलं आहे। काहीही झालं तरी अब्दालीला हरवायचंय, अॅनाकोंडा भाजपला हरवायचंय म्हणजे हरवायचंच आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। तुम्ही 31 तारखेनंतर तुमच्यापैकी कोणी येऊ न येऊ, मी एकटा लढणार म्हणजे लढणार। मनोज कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। मनोज, आज शिवसेना भवनामध्ये महत्त्वाची बैठक होती आणि यामध्ये उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, विभाग प्रमुखांना उद्देशून म्हटलेलं आहे की काहीही झालं तरी भाजपला हरवायचंच आहे। भाजपला हरवण्याचा पण त्यांनी घेतलाय। अगदी बरोबर आहे। 3 दिवसावर फॉर्म वाटप, एबी फॉर्म जे वाटप करायचे आहेत ते 3 दिवसावर त्याची वेळ आलेली आहे आणि त्याच अनुषंगाने शिवसेनेमध्ये कुठेही बंडखोरी होऊ नये यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं या ठिकाणी सगळ्या याच्यावरून पाहायला मिळते आहे। एकंदरीतच मुंबईतले सर्वच शाखा अध्यक्ष असतील, शाखा प्रमुख असतील, विभाग प्रमुख असतील, हे सर्वच या ठिकाणी आले होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच कार्यकर्त्यांना संबोधित करताना उद्धव ठाकरे म्हटले की आज रात्री मी यादी फायनल करणार आहेत आणि उद्या उमेदवार जाहीर करणार आहेत। त्या अनुषंगाने आता माझाच आदेश असेल, ज्याला उमेदवारी दिली आहे त्याचंच काम करायचं आहे, बंडखोरी कोणीही करायची नाही, अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी शिवसेनेला वाटते की या अनुषंगाने कुठे बंडखोरी नाही झाली पाहिजे आणि मनसेसोबत काम करायचं आहे। त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उमेदवार निवडून आले पाहिजे मुंबई महापालिकेसाठी आणि याच अनुषंगाने ही बैठक झालेली आहे आणि आता उद्धव ठाकरे बाहेर पडतील। कार्यकर्त्यांना नेमकं काय वाटते या संदर्भात, जे कार्यकर्ते आहेत, इच्छुक कार्यकर्ते आहेत, ते या ठिकाणी कशा भूमिका घेतात पुढच्या, हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे। नंतर झाली ती विधानसभा आणि आता होते ती मध्ये नगरपालिका पण झाल्या आणि आता होत आहे ते महानगरपालिकांच्या निवडणुका। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याची निवडणूक जशी म्हटली जाते तसं प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असतं की मला उमेदवारी मिळावी, मला नाही तर माझ्या पत्नीला मिळावी, माझ्या पत्नीला नाही तर माझ्या बहिणीला मिळावी। हे स्वाभाविक आहे, कारण कोणी ना कोणी त्या कुटुंबाचं त्या ह्याच्यामध्ये पक्षामध्ये वावर असतो, पण शेवटी उद्धवजी ठरवणार आहे। आणि सेनापती म्हणून जेव्हा उद्धवजी अशी एखादी मीटिंग घेतात तर त्या मीटिंगमध्ये जास्तीत जास्त शिवसैनिकांना आणि हे सगळे पक्ष करतात समजवायचं असतं। काही ठिकाणी व्यवस्थित नेटका वाटप होतं, काही ठिकाणी राग रुसवे असूनही पुन्हा दिलजमाई होते आणि ती सीट निवडून येते। त्यामुळे हे इलेक्शनच्या आधीचं सगळं स्वाभाविक आहे। आमचे शिवसैनिक हे खरे निष्ठावंत आहेत, त्यांना इतकी आमिषे आहेत, सगळं असूनही जे हलत नाहीत ते निष्ठावंत व्यक्ती आहेत आणि त्या व्याख्येमध्ये आपण आज पाहिलं। आता उद्या किंवा परवा काय होईल तर आपण ती वाट बघितली पाहिजे आणि त्या वाट बघण्यामध्ये सगळ्याच पक्षांमध्ये गडबड आहे। शिवसेना तर फार अशी हरवडवून काढू असं म्हणणारी लोक पण आता उद्धव बाळासाहेब ठाकरेंना नाही म्हटलं, सतत त्यांची दखल घेत आहेत। सतत दखल घेणं म्हणजे मनामध्ये भीती असते। त्यामुळे आम्ही वाट बघू कोण काय। तुमच्या चेहऱ्यावर फार आनंद दिसतोय, नेमकं काय घडलंय? नाही, माझा नेहमी आनंदी असतो चेहरा। गोपाळ खाडे माझा बघा, त्याच्याशी माझं आहे ना घरगुती नातं आहे, म्हणजे तो लहान असल्यापासून मी त्याला पाहते आणि
कधीतरी बहीण भाऊ वहिनी भाऊजाई भांडत नाहीत का? याचा अर्थ काय गडबड आहे का? नाही. आणि मला आनंद आहे की खरवडून काढू पक्ष प्रयत्न केला. त्यांना सकाळी उठल्याबरोबर मी जे म्हणते ना, हात बघून जो मंत्र म्हणावा लागतो, त्या मंत्राऐवजी उद्धवजी उद्धवजी आणि आता उद्धवराज उद्धवराज. तर या मुंबईवर उद्धवराजच येणार आहे. 16 तारखेला जल्लोष होईल काय? 16 तारखेला, येत्या 16 तारखेला मतमोजणी, तुमचा जल्लोष असेल? हा प्रश्न आहे तुम्हाला, आम्हाला नाही.